सलग 5 दिवस चालणाऱ्या मुसळधार पावसामुळे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये साधारण 40हून अधिक बंधारे पाण्याखाली गेलेले आहेत आणि शहरातील पहिला रस्ता जो आहे तो आपल्याला बंद झाल्याचं पाहायला मिळतोय। कोल्हापूर शहरातील लक्षतीर्थ वसाहत या परिसरामध्ये जो काही जाणारा रस्ता आहे तो आता एकंदरीत आपण पाहू शकतोय। हा जो रस्ता आहे हा पूर्ण साधारण पंचगंगा नदी आता साधारण पात्राबाहेर आली आणि त्यानंतर हा पहिलाच रस्ता जो आहे शहरातला हा आपल्याला बंद झाल्याचं पाहायला मिळतं। या रस्त्यावर पाणी आलेलं आहे। एकंदरीत या रस्त्यावर पाणी मात्र आलंच, ही बाब जरी नैसर्गिक असली तरी दुसरी बाब मी दाखवण्याचा इथं प्रयत्न करतोय, तो म्हणजे कोल्हापूर शहराजवळ असणाऱ्या या जो मोठ्या प्रमाणात जो कचरा आहे तो कचरा आपल्याला साठल्याचं पाहायला मिळतंय। तर मोठ्या प्रमाणात जे कचऱ्याचं जे साम्राज्य आहे ते एकंदरीत आपल्याला साम्राज्य येतंय मोठ्या प्रमाणात असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। यामध्ये काही स्थानिक नागरिक आहेत आपल्यासोबत, त्यांच्याबरोबर आपण हे सगळे त्यांची मतं नेमके जाणून घेण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत। नेमका कशा पद्धतीनं हा जो कचरा आहे तर त्याचा उठाव होतोय की नाही होतोय, हे प्रशासनाचं नेमकं कितपत त्यांची जबाबदारी? प्रशासनाचं जर कंप्लेंट केलेली असताना प्रशासनाकडे तर प्रशासन इथं बोर्ड लावून जाते, त्यांचं ते काम करतात। पण जी खाली उपनगर किंवा कॉलन्या वाढत निघालेल्या आहेत, जे सुतारमाळा, जिव्हाळा कॉलनी आणि दानगावाडी या साईडला जी नवीन आता बिल्डिंगा किंवा रेसिडेन्शियल कन्स्ट्रक्शन झाले, ती सगळी लोक फ्लॅटधारक जाताना या रोडवरनं गाडीवरनच कचरा घरातला टाकतात। मग ते कॉर्पोरेशन अंडर नाही आहे का, किंवा ते रोजचा रोज कचरा उचलत नाहीत का? आता मी इथला स्थानिक असून माझं घर या बाउंड्रीवर आहे, हा जो सगळा कचरा आता दाखवलेला आहे या साहेबांनी, तो सगळा कचरा पाणी वाढेल तसा आमच्या घरात येतोय। त्याच्यानंतर कॉर्पोरेशन दखल हितपर्यंत घेतात। या रोडला टोटल बघायला गेलं तर आताच्या युतीप्रमाणे टोटल 8 नगरसेवक आहेत, पण त्यांचं कुणाचंही लक्ष या रोडकडे नाही। मी इथलं माझं शेत पण इथं आहे। आता हा मेडिकलचा कचरा आहे, हा मेडिकलचा कचरा इथे आलेला आहे, पूर्ण ड्रायपर भरलेले आहेत किंवा हे स्थानिक कचरा। परत इथं पूर्ण नारळ, ती ह्याची झाडं, हे सगळं घरातलं आणून टाकलेलं आहे लोकांनी। वास्तविक त्याचा पूर्ण त्रास पाणी वाढेल तसं या रोडवरनं पुढे येतोय। कॉर्पोरेशन येतंय, कचरा काढतंय, जातंय, पण ती किती वेळ काढणार आहेत? एवढं कचऱ्याचं साम्राज्य पूर्ण पाणी वाढेल तसं त्या मेन रोडला येऊन आमच्या घरात जाणार आहे। पण याची काही आपण तक्रार वगैरे काय केली नाही, कारण बऱ्यापैकी इथं नगरसेवक आहेत, ते इथं संबंधित आहेत। प्रशासनाकडून इथं कचरा टाकू नये अशा पद्धतीचा फलक पण आपल्याला फलक लावला। एक ठराविक नगरसेवक आहे, तो 2 आमच्या इथले त्यांनी लक्ष घातलं इथं, त्यांना सांगून कॉर्पोरेशनला ते कचरा उचलायचं काम करतात। पण कचरा उचलतोय, पण कचरा काही कमी होत नाही। मग याच्यावर तिथले स्थानिकच जबाबदार आहेत, जे तिथं बाहेर येऊन राहिलेले आहेत, ते ह्या रोडला कचरा टाकतायत। रोडवर कचरा कशाला टाकायचा? मग तुमच्या इथं तुम्ही एखादं विकत घेताय फ्लॅट, त्यांची जबाबदारी नाही आहे, त्या कॉलनीची जबाबदारी नाही आहे की कचरा आणि सांडपाणी याची व्यवस्था करूनच तुम्ही फ्लॅट घेताय। तर मग शिकलेली माणसं सुद्धा इथं उरुमडं बोलतात की इथं कचरा टाकू नका, म्हणलं की रोड आमचा पण आहे म्हणतात। यावर दखल घेतली गेली पाहिजे। हा कचराचा तर मुद्दा झालाच, मात्र इथं या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी देखील येतं, अनेकांच्या घरामध्ये घुसलेलं आपल्याला पाहायला मिळतं। कचऱ्याचं तर आहेच, मात्र पाण्याचं नेमकं जर आपण बघायला गेलं तर आजूबाजूला आपलं देखील घर आहे, आपलं देखील कुटुंब आहे। नेमकं कशा पद्धतीने बघताय? कसं आहे, आता हा कचरा माझं इथे शेत आहे, हा कचरा माझ्या शेताजवळ जातो, शेतामध्ये जातो। तसंच या प्रशासनाच्या काही गैरकारभारामुळं जे चॅनेल्स ओपन केलेले नाहीत आणि पाण्याचा फ्लो होत नाही, चॅनेल्स पण स्वच्छ केलेले नाहीत, त्याच्यामुळे ते पाणी फ्लो न होता तसंच आमच्या शेतामध्ये जातं। मागच्या वेळी पण कॉर्पोरेशन सत्ता नव्हती, प्रशासनाचा कारभार होता। प्रशासन होतं तर आम्ही ब्रिजवर तक्रार करून देखील तिने काही दखल न घेतल्यामुळे आमच्या शेतामध्ये पाणी गेलेलं आहे आणि आमच्या ऊसाचं नुकसान झालेलं आहे। यावेळी पण तीच परिस्थिती आहे। यावेळी त्यांच्या मागं लागून आम्ही त्यांच्याकडे काम करून घ्यायचा प्रयत्न केला, पण त्याची काही त्यांनी दाद दिलेली नाही आणि तसंच पाणी आमच्या शेतामध्ये गेलेलं आहे। तसंच हा कचरा, हे पाणी वाढल्यानंतर ना हे पुढं नागरिक वस्तीमध्ये पाणी जातं, याचा पण गैरसोय किंवा त्रास हा नागरिकांना होतच असतो। तसेच कसं आहे, या प्रशासनाची किंवा कॉर्पोरेशनची पण जबाबदारी आहे कचरा स्वच्छ करणं, पण स्थानिक नागरिकांची पण जबाबदारी आहे। काही शिकलेले, काही उच्च शिक्षित लोक आहेत, ते पण काही काम न करता याच्यामध्ये कचरा टाकतात। त्यांना वारंवार बजावून देखील ते कचरा टाकण्याचं बोर्ड पण लावलेला आहे, ते पण ही नागरिकांनी खबरदारी घेणं आवश्यक आहे। हेच जर बघायला गेलं तर याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात नागरिकांना या सगळ्या त्रासाला सामोरं जावं लागतं। याच्यामुळेच जे एकंदरीत जर बघायला गेलं तर याच्यामध्ये नेहमीचीच ही जी परिस्थिती आहे ही आता आपल्याला या नागरिकांनी एकंदरीत जे आपला रोष आहे तो या माध्यमातून आपल्याला व्यक्त करताना पाहायला मिळाला। LS मराठीसाठी मी निरंजन, कोल्हापूर।